नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला खमंग असं थालीपीठ दाखवत आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या भाज्या घालू शकता आणि मी पौष्टिक पिठं मिक्स करून हे थालीपीठ बनवलेलं आहे. तर ती रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. हे थालीपीठ बनवण्याकरता मी 2 वाटी कणिक, अर्धा वाटी बाजरी आणि नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आणि भाज्यांमध्ये 1 कांदा, गाजर आणि काकडी या तिन्ही गोष्टी मी चॉपरमधनं बारीक करून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये तुम्ही डब्बू मिरची, फ्लॉवर, कोबी किंवा बीट घालूनसुद्धा हे तुम्ही बनवू शकता. आता ना ही सगळी पिठं आणि भाज्या मी छान मिक्स करून घेतलेल्या आहेत. आणि याच्यामध्ये आता 1 टेबलस्पून आलं मिरची लसणीची पेस्ट, 1 चमचा लाल तिखट, पांढरे आणि काळे तीळ, अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. परत एकदा हे छान मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आता हे मी मळून घेत आहे. थालीपीठाचं पीठ मळून झालेलं आहे. तर आता थालीपीठ बनवायला सुरुवात करत आहे. नेहमीप्रमाणे थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि आता तवा गरम झालेला आहे, तर त्याच्यावर हे दोन्ही बाजूने छान भाजून घेत आहे. थालीपीठाच्या दोन्ही बाजूनी मस्त तेल सोडलेलं आहे आणि हे थालीपीठ आता भाजून घेत आहे. अशा प्रकारे सगळी थालीपीठं बनवून घेत आहे. मस्त गरमागरम थालीपीठ तयार झालेलं आहे. याच्यावर मी मस्त असा लोण्याचा गोळा घातलेला आहे. हे थालीपीठ बनवण्याकरता तुम्ही कुठल्याही प्रकारची मिक्स पिठं आणि आवडत्या भाज्या वापरून हे थालीपीठ बनवू शकता. तसेच याच्यामध्ये मी आवर्जून पांढरे आणि काळे तीळ घातलेले आहेत, जेणेकरून आपल्याला कॅल्शियमसुद्धा याच्यातनं मिळू शकेल. तर तुम्ही हे पौष्टिक थालीपीठ नक्की करून बघा. धन्यवाद. बाय बाय.